पावसाळी वातावरणात चहासोबत रोजच काही ना काही चटपटीत लागत असतं. मुलांनाही लागतं आणि मोठ्यांनाही लागतं. तर अशा वेळेस चहासोबत खायला हे मस्त झणझणीत, खरमरीत, चटपटीत असे शेंगदाणे करून घेतलेले आहे. मसाला शेंगदाणा जसा पॅकेटचा भेटतो तसा. इथे मी 1 वाटी शेंगदाणा वापरलेला आहे, कच्चाच घेतलेला आहे आणि त्यासाठी पाऊण वाटी इथे बेसन वापरते आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून मी इथे तांदळाचं पीठ वापरते आहे. तांदळाचं पीठ घेऊन घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण आपण समोर चाट मसाला, काळा मीठ वापरणार आहे त्यामुळे. इथे बघा तिखट, हळद, भाजलेला जिरा पावडर, धनेपूड, आमचूर पावडर, त्यानंतर काळे मीठ इथे वापरलेलं आहे मी 2 ते 3 चिमूट असं टाकते आहे. चाट मसाला इतकं सगळं टाकायचं आहे. त्यामुळेच सुरुवातीला जे मीठ घेतलं आहे ते थोडं कमी घेतलेलं आहे. आता बघा इथे थोडं थोडं पाण्याने आपल्याला पीठ भिजवायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही आहे. खूप सैल इथे पीठ आपल्याला भिजवायचं नाही आहे. एकदम सैल व्हायला नको म्हणून इथे अगदी थोडं थोडं पाणी आपण घालणार आहे. शेंगदाण्यांना फक्त आपल्याला कोटिंग करायचं आहे. त्यामुळे इथे एकदम पाणी टाकायचं नाही आहे. थोडं पाण्याने आपल्याला अंदाज घेत घेत इथे पाणी घालायचं आहे. बघा तुम्हाला लक्षात येईल आहे. मी खूप इथे पाणी घालत नाही आहे एकसाथ. बघा आपल्याला फक्त शेंगदाण्यांना कोटिंग करायचं आहे. बघा इथे बघा आता चिमूटभर मी इथे बेकिंग पावडर वापरला आहे. बेकिंग सोडा नाही हा, बेकिंग पावडर. सोडा जर वापरला चुकूनही तर शेंगदाणे खूप तेलकट होतील आहेत फ्राय करताना आणि पूर्ण तेल शोषून घेतील आहे. त्यामुळे इथे थोडंसं फुलायला हवं म्हणून इथे बेकिंग पावडर वापरलेला आहे. आता बघा शेंगदाणे घालून घेते आहे. सगळं व्यवस्थित कोटिंग करण्या इतकं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा थोडंसं पाणी अजून लागणार आहे इथे. पहिले मी अंदाज घेऊन घेतला आणि आता बघा थोडंसं पाणी अजून मी लावून घेते आहे. म्हणजे शेंगदाण्यांना पूर्ण कोटिंग आपल्या पिठाचं होईल आहे. तुमच्याकडे इथे तांदळाचं पीठ नसेल आहे तर तुम्ही रेडीमेडही घेऊ शकता किंवा मग इथे तुम्ही स्किप पण करू शकता. नुसतं बेसन जरी वापरलं तरीही क्रिस्पी होतील आहे. बघा थोडं पाणी मला अजून लागतं आहे इथे म्हणून मी तुम्हाला फायनल काय कन्सिस्टन्सी आहे, तुम्हाला पीठ कसं दिसतं आहे ते मी तुम्हाला दाखवते. बघा असं पूर्ण कोटिंग झालेलं आहे आणि तुम्ही लक्षात घ्या इथे व्यवस्थित. इथे मी सुरुवातीलाच टाकायला हवं होतं, विसरलेली आहे. पिठी साखर इथे मी वापरलेला आहे. साईडलाच मी तेल ठेवलेलं आहे. आता बघा तेल गरम झालं की एक एक असे शेंगदाणे आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे आहे. सुटे करून करून व्यवस्थित शेंगदाणे आपल्याला टाकत जायचे आहे. एकसाथ गोळा न टाकता इथे वेगवेगळे असे शेंगदाणे मी टाकून घेते आहे. बघा जिथे जिथे जागा दिसते आहे तिथे तिथे पूर्ण असे शेंगदाणे. बघा ते फ्राय होत आले की ऑफ वर येतात. तोपर्यंत त्याला अजिबात झारा लावायचा नाही आहे. बघा आता मी थोडं वर खाली करून घेते आहे. पूर्ण शेंगदाणे इथे सुरुवातीलाच तेल तापवून घ्यायचं आहे आणि गॅस पूर्ण कमी आचच ठेवायचा आहे. कारण शेंगदाणे इथे कच्चे वापरलेले आहे. आतपर्यंत शिजायला हवे आपले शेंगदाणे, क्रिस्पी व्हायला हवे आहे, खमंग झाले पाहिजे. म्हणून इथे गॅस पूर्ण कमीच ठेवायचा आहे. तुम्ही जर जास्त याच्यात फ्राय कराल तर वरचं कोटिंग लवकर शिजून येईल आणि आतले शेंगदाणे शिजणार नाही, कच्चेसर होईल आणि क्रिस्पी होणार नाही. बघा आता इथे या रंगाचे आपल्याला गोल्डन होतपर्यंत छान करून घ्यायचं आहे आणि वरून कोट करायसाठी एक मसाला म्हणजे हा तिखट मीठ आणि काळा मीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक एक घाणा काढल्यावर वरून असा भुरकवून द्यायचा आहे. अगदी रेडीमेड जसे मूंगफली भेटतो, मूंगफलीचं पॅकेट जसं भेटतं तसं वरून पण कोटिंग असतं, तसंच इथे वरून कोटिंग करायचं आहे. जसा जसा घाणा काढला तसा तसा वरून कोटिंग देत जायचं आहे. थंड झाल्यावर कोटिंग लागणार नाही, त्यामुळे घाणा काढल्याबरोबर इथे कोटिंग द्यायचं आहे.
मस्त इथे सगळंच मी घाणा काढून घेतलेला आहे. आता शेवटचा घाणा झाल्यावरही मी इथे वरून मसाला भुरकवून दिल्यावर बघा एकदम छान भरपूर इथे झालेले आहे. बघा प्लेट भरून मूंगफली रेडी झालेली आहे आपली. बघा मी तुम्हाला दाखवते आहे. मस्त क्रिस्पी झालेले आहे. थंड झाल्यावरच तुम्ही याचं चेक करा. गरम याच्यात तितके क्रिस्पी वाटणार नाही, पण थंड झाल्यावर ते तितकेच क्रिस्पी होतील आहे. गरम गरम तितके क्रिस्पी होत नाहीत. बघा मस्त तुम्हाला दाखवते पूर्ण कोटिंग झालेली आहे व्यवस्थित. असे पूर्ण शेंगदाणे रेडी झालेले आहे. तुम्ही पण नक्की ट्राय